तर नमस्कार युट्यूब फॅमिली. ही गोष्ट सगळेजण सांगत नसतात. मी माझं चॅनल 2 महिन्यामध्ये मोनेटाईज केलेलं आहे आणि तुम्हाला तुमचं चॅनल मोनेटाईज करायचं असेल, तुम्हाला युट्यूब वरून पैसे कसे कमवायचे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मी काय केलेलं आहे, तर मी सर्वात अगोदर कंटिन्युटी केलेली आहे. मी कंटिन्युटी माझी तुटू नाही दिलेली आहे. काही झालं तरी पण मी माझ्या डेलीचे जे व्हिडिओचा टायमिंग आहे, मी त्या टायमिंग नुसार आपले व्हिडिओ टाकतच जायची. म्हणजे काही जरी झालं, ऊन पाऊस वारा असला तरी तुम्ही पण कंटिन्युटी कधी सोडायची नाही. आपले जे टायमिंग आहे आपला व्हिडिओ टाकायचा, एक टायमिंग ठरवायचा आणि आपले व्हिडिओ त्याच टाइमला सोडायची. आणि दिवसाची मी 3 शॉर्ट व्हिडिओ बनवायची आणि मेन म्हणजे ट्रेंडिंग टॉपिक वगैरे मी निवडायची ज्याच्यानुसार आपले व्हिडिओ अजून छान प्रकारे चालतात. तर तुम्ही हे ट्रेंडिंग टॉपिक वगैरे निवडून त्याच्यावरती व्हिडिओ बनवत जा, म्हणजे लोकांना नवीन काहीतरी पाहायला आवडते असे व्हिडिओ तुम्ही पण बनवत. आणि लोकांच्या प्रत्येक कमेंटला मी रिप्लाय करत चालली. लोक पण मला सांगायची की ताई तू हे कर, तू ते कर. तर त्या म्हणजे आपल्या ऑडियन्सच्या आवडीनुसार आपण चालायचं. जे आपल्या ऑडियन्सला आवडते आपण तसे व्हिडिओ वगैरे शॉर्ट बनवत चालायचे. तर असंच मी कंटिन्युटी करत गेले. त्याच्यानंतर हळूहळू माझे सबस्क्रायबर वाढायला लागलेत, माझा वॉच टाइम वाढू लागलाय आणि त्याच्यानंतर लगेच 2 महिन्याच्या आतमध्ये आपल्या युट्यूब पार्टनर प्रोग्रामसाठी जे लागणारे अटी आहेत ते माझ्या पूर्ण झाल्यात आणि लगेच मी मॉनिटायझेशनसाठी अप्लाय केले. तर अप्लाय केल्यानंतरही मी कंटिन्युटी सोडली नाही, कंटिन्युटी करत गेले. आपल्या व्हिडिओ वगैरे टाकण्याची जी टायमिंग आहे शॉर्ट वगैरेची मी ते मिस केली नाही, करत राहिली. आणि काय झालं माहितीये का, मी अप्लाय केलं मॉनिटायझेशनसाठी तर मला त्याच्यासाठी 8 ते 9 दिवस लागलेत. आणि इथं काय होती माहितीये का, कोणाला 2 हप्ते लागतात, कोणाला 3 हप्ते लागतात. म्हणजे युट्यूब वाल्याने आपल्याला टायमिंगच दिलेला असतो तो की तुम्हाला 2 ते 3 आठवड्यामध्ये तुमचं होऊन जाईल. आणि माझं एका आठवड्यामध्ये झालं, म्हणजे माझं 9व्या दिवशी झालेलं आहे. युट्यूबचं जे मॉनिटायझेशनसाठी जे मी अप्लाय केलं होतं ते माझं 9व्या दिवशीच झालेलं आहे. कारण की इथं युट्यूब वाले चेक करतात आपला कंटेंट, कॉपीराईट वगैरे सर्व चेक करतात. त्याच्यामुळं 2 ते 3 आठवडे हळूवार तुम्हाला सगळं लागूनच जाते. आणि जेव्हा माझं चॅनल मॉनिटाईज झालं ना, मी खूप खुश झाले. आणि खरं तर ही आपली फक्त पहिली पायरी होती. याच्यानंतर आपल्याला खूप मेहनत करायची आणि मी करणार पण आहे. आणि दुसरा विषय असा आहे की जे आपल्या लेडीज आहेत, लेडीज म्हणा जेंट्स म्हणा, जे व्हिडिओ बनवण्यात युट्यूबवर काम करण्यात इच्छुक आहेत, तुम्हाला जर काही माझी हेल्प लागली तर तुम्ही मला या व्हिडिओ खाली कमेंट करू शकता किंवा तुम्ही माझ्या इन्स्टाला जाऊन माझ्या इन्स्टाला पण डीएम करू शकता. मी तुम्हाला नक्कीच हेल्प करेल तुमची पण. आपण सोबत सगळ्यांनी वर जाऊयात. आणि ज्यांनी पण व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे, नवीन युट्यूब चॅनल ओपन केलेलं आहे व्हिडिओ टाकण्यासाठी, तर जर तुम्हाला व्ह्यू कमी येत असतील ना तर तुम्ही इथं डिमोटिवेट होऊ नका. कारण की व्ह्यू कमी येणं हे सुरुवातीला असतंच आणि तुम्ही थोडंसं ग्रो केल्यानंतरही तुम्हाला व्ह्यू कमी येऊ शकतात. कारण की युट्यूब आपल्याला बघते की तुम्ही कंटिन्युटी करता का. खूप लोक इथं काय होतात माहितीये का, जर अगोदर सारखे व्ह्यू नाही लागलेत, असं तसं आपल्याला नाही जमेल म्हणून ते सोडून देतात. तर इथं तुम्हाला सोडायचं नाही. काही जरी झालं, मनामध्ये फक्त एकच ठेवायचं की आपल्याला जर 1 व्ह्यू पण येत असला ना तर ते 1 व्ह्यू साठी आपल्याला काम करणं आहे. हे म्हणून तुम्ही काम करत राहा. कारण की तुमच्या कंटिन्युटीला इथं खूप महत्व आहे. तुम्ही कंटिन्युटी करा फक्त प्लीज. मी पर्सनली तुम्हाला म्हणते प्लीज तुम्ही कंटिन्युटी करा, सोडू नका. 1, 2, 3, 4, 5 व्ह्यू साठी तरी सुद्धा तुम्ही काम नक्की करा बरं का. तर आता आलेले कमी व्ह्यू मित्रांनो कधी हजारो, लाखो आणि मिलियन्स मध्ये जातील तुम्हालाही कळेल नाही. त्याच्यासाठी फक्त तुम्ही कंटिन्युटी करा. आणि त्याच्यानंतर काय असते माहितीये का, तुम्ही वायटी स्टुडिओ म्हणजे एक वेळ आपण व्हिडिओ टाकल्यानंतर आपण आपल्याच आयडी वरून बार चेक करायचं नाही. वायटी स्टुडिओ मध्ये जाऊन पण बार चेक करायचं नाही. एक वेळा व्हिडिओ टाकला ना तर त्याला थोडासा स्पेस द्यायचा. लगेच एका मागे एक व्हिडिओ टाकायलाही जमत नाही. त्याला व्हिडिओ जायला थोडासा टाइम देत जावा. कारण की लगेच तुम्ही एका मागे व्हिडिओ टाकता 1 तासानी 2 तासानी, तर तसं करू नका. एका व्हिडिओला निदान तुम्ही 2 ते 3 तास तरी टाइम द्या की तो जायला. कारण की आपण टाकल्या आपले जे ऑडियन्स आहे ते लगेच पाहत नसते. काही नवीन लोकांजवळ जाते, कधी कोणी फोन कोणाच्या हाती फोन नसते, कोणी पाहत नाही. तर व्हिडिओला थोडासा टाइम देत चला बरं का. याच्यामुळे पण व्ह्यू मागचे कमी येतात आणि आपण पुढे टाकत जातो. तर असे होतात. तर असं काही करू नका. टायमिंग देत जा आपल्या व्हिडिओला. आणि डेलीचे 3 व्हिडिओ टाकत जा. मी डेलीचे माझे जे शॉर्टचे व्हिडिओ आहेत ना, डेलीचे माझे 3 व्हिडिओ मी टाकतच असते. सकाळ, दुपार, संध्याकाळ हे 3 टाइमचे व्हिडिओ तुमचे पडलेच पाहिजे. आणि तुम्ही तुमचा स्वतःचा अनुभव घ्या, अभ्यास करा तुम्ही की तुमचे व्हिडिओ कुठल्या टाइमला जास्त लोक बघतात, तुमची पब्लिक कोणत्या टाइमला जास्त फ्री असते, त्याच्यानुसार तुम्ही तुमचे शॉर्ट व्हिडिओ सोडत चला बरं का.
आणि मित्रांनो, तुम्हाला जर माझी काही हेल्प लागली तर तुम्ही मला पर्सनली इन्स्टाला DM करा. मी तुम्हाला पर्सनली रिप्लाय करेल आणि तुम्हाला सगळं सांगेल की कसं काय करायचं. तर चला आता हा व्हिडिओ आपण इथंच एंड करू. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला लाईक कमेंट शेअर करून नक्की सांगा. तर चला मग आता हा व्हिडिओ इथंच एंड करू.